हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे मंदारचा वाढदिवस आणि लास्ट व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे इव्हनिंगला आज आम्ही आता कुठे चाललेलो आहोत ते मी तुमच्याशी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आज आम्ही निघालेलो आहोत अबुधाबीच्या बॅब्स मंदिरात दर्शनासाठी. मला माहीतच आहे दुबईहून अबुधाबीला मी 3 महिन्यापूर्वी शिफ्ट झाले. त्यानंतर मध्ये 1.5 महिना तर मी भारतात होते, त्यामुळे अजून बॅब्स मंदिरात जाणं झालेलं नाही. त्यामुळे आज आम्ही तिथे जायचं ठरवलं आहे, कारण दिवसही चांगला आहे आणि दर्शनही घेता येईल. मी भारतात असताना मंदार मात्र मित्रांसोबत जाऊन आलेले आहेत. बॅब्स मंदिर आमच्या घरापासून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती आहे आणि आज आम्ही बसने जाणार आहोत. तर घरापासून आम्ही कॅबने बसस्टँडला आलेलो आहोत आणि आज मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला अबुधाबीचं बसस्टँड कसं आहे, जिथून सगळीकडे बऱ्याच ठिकाणी बसेस जातात, ते सुद्धा दाखवणार आहे. तर हे आहे सेंट्रल स्टेशनचे अबुधाबीतलं लार्जेस्ट बस टर्मिनल आहे आणि इथून तुम्हाला अबुधाबीच्या वेगवेगळ्या भागात जाणाऱ्या बसेस तर मिळतीलच, त्याचशिवाय अबुधाबीच्या बाहेरसुद्धा जाण्यासाठी बऱ्याच बसचे ऑप्शन्स तुम्हाला इथून मिळतील आणि इथूनच आपल्याला बॅब्स मंदिराजवळ नेणाऱ्या सुद्धा बसेस मिळतात. तर निघण्यापूर्वी तुम्ही बसचं टायमिंग्स चेक करून निघू शकता. आम्ही सुद्धा तसंच करून निघालेलो आहोत आणि त्यामुळे आता आमची बस लगेचच आहे, त्यामुळे आम्ही आता घाईत जातोय. नेक्स्ट टाईम बस स्टँड मी तुम्हाला आणखी व्यवस्थित आतून कसं आहे ते दाखवेनच. सॅटर्डे वीकेंड असल्यामुळे तुम्हाला खूप जास्त गर्दी दिसणार नाही, पण जर तुम्ही ऑफिस टायमिंग्सला आलात तर खूप मोठ्या मोठ्या क्यू असतात. ही आहे 203 बस नंबर, जी आपल्याला स्पेशली बॅब्स टेम्पलला नेते आणि आम्ही एक्झॅक्ट टायमिंगवरती पोहोचलेलो आहोत, नाहीतर आम्हाला नेक्स्ट बससाठी पुन्हा थोडा वेळ थांबावं लागलं असतं. आज मंदार मस्त मागे एकटे बसलेले आहेत, विंडो सीट एन्जॉय करणार आहेत, कारण आज त्यांचा स्पेशल डे आहे म्हटल्यावर त्यांना विंडो सीट दिलीच पाहिजे. कारण ते मला म्हणतात लग्न झाल्यापासून विंडो सीटचा हक्क तू घेतलास आणि आता माझ्याकडनं तो आर्विकने घेतलेला आहे, कारण तो मला कधीच विंडो सीट देत नाही. आता बस स्टार्ट होईल तशी मी तुम्हाला अबुधाबीची टूरसुद्धा देते आणि आज ज्या डेस्टिनेशनला जातो आहे त्याबद्दल आजचा व्लॉग मस्त इन्फॉर्मेटिव्ह करण्याचा प्रयत्न करते. हा आहे अल-वादा मॉल, जो अबुधाबी बस स्टेशनपासून अगदी जवळच आहे. इथे तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणांच्या मॉलच्या बिल्डिंगच्या नावांपुढे अल हा शब्द लावलेला दिसेल. म्हणजे आपण जसं द आर्टिकल वापरतो कोणत्याही नाऊनच्या पुढे, तसं इथे तुम्हाला अल रीम, अल जझीरा, अल-वादा अशी बरीचशी नावं ऐकायला मिळतील. अबुधाबीमध्ये जेव्हा पण आपण बसने ट्रॅव्हल करतो त्यावेळी आपल्याला बसची तिकीट कुठे काढावी लागते किंवा बसमध्ये बस कंडक्टर असतात का, तर इथे बस कंडक्टरसुद्धा नसतात आणि तिकीटसुद्धा काढावी लागत नाही. इथे आपल्याला हाफिलात स्मार्ट कार्ड कॅरी करावं लागतं. पहिल्यांदा तुम्हाला बऱ्याचशा सुपर मार्केट किंवा इतर काही सेंटरवरून 10 दिरामला खरेदी करता येतं आणि मग वेळोवेळी रिचार्ज करून ते तुम्हाला वापरता येतं. आणि प्रत्येक वेळी इथे बसने ट्रॅव्हल करताना आपल्याला हाफिला स्मार्ट कार्ड कॅरी करणं मस्ट आहे. ते जर विसरलो तर आपले तिकीट काढण्यासाठी बसमध्ये कंडक्टर नसतातच आणि बसमध्ये चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेला आपल्याला कार्ड रीडर डिव्हाइसवरती टॅप करायचा असतो. चढताना टॅप केल्यावरती वेलकम दाखवतं आणि उतरताना जेव्हा आपण टॅप करतो त्यावेळी जितकं डिस्टन्स आपण ट्रॅव्हल केलं आहे तितक्याचं फेअर डिडक्ट होतं. आपल्या भारतीयांना जेव्हा या वाळवंटी प्रदेशात अशा रखरखत्या उन्हात जेव्हा इतकी गर्द हिरवी झाडी दिसतात त्यावेळी तो एक सुखद अनुभव असतो. इथे ही राईट साईडला तुम्हाला दिसत असेल शेख जायद ग्रँड मॉस्क. ही UAE मधली सर्वात मोठी मॉस्क आहे, जिचं आर्किटेक्चर खरंच खूप छान आहे आणि त्यामुळे व्हिजिटर्ससुद्धा या मॉस्कला व्हिजिट करू शकतात. मगाशी मॉस्क राईट साईडला दिसली होती, पण बस संपूर्ण फिरून जाते, त्यामुळे आता लेफ्ट साईडला सुद्धा ग्रँड मॉस्क पुन्हा एकदा दिसेल.
आता हे जे समोर दिसतंय ते आहे नॅशनल ॲक्वेरियम. आणि पुन्हा एकदा सर्व रेसिडेन्शियल एरिया स्टार्ट झालेला आहे. तर या सर्व दिसणाऱ्या रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत. आज खूप दिवसानंतर बसने ट्रॅव्हल करतोय आणि बाहेरचं दृश्य असं निवांत बसून बराच वेळ प्रवास करताना बरं वाटतं. आणि तर फायनली पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशनला आणि तुम्हाला लवकरच आता बसमधून बॅप्स मंदिरसुद्धा दिसेल. बस अगदी आपल्याला बॅप्स मंदिराच्या बाहेरच्या बस स्टेशनलाच आणून सोडते. बॅप्स मंदिरात येण्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला इथे एंट्री मिळणार नाही. मोबाईलमध्ये केलेलं रजिस्ट्रेशन दाखवल्यानंतर आपल्याला सिक्युरिटी चेक होऊन आतमध्ये एंट्री मिळते आणि एंट्री केल्यानंतर समोरच आहे ही एवढी मोठी स्क्रीन ज्यावर एक स्लोगन लिहिलेलं दिसतंय, अ लोटस इन द डेझर्ट. खरंच खूप अर्थपूर्ण आहे हे वाक्य, कारण कमळ नेहमी आपण तलावामध्ये उगवलेलं पाहिलं आहे. ते जर वाळूमध्ये उगवलेलं पाहिलं तर जितकं आश्चर्य वाटेल ना, तितकंच हे वाळवंटी प्रदेशामध्ये उभारलेलं इतकं सुंदर मंदिर बघताना वाटतं. त्याचबरोबर या स्क्रीनवरती आपल्याला अपकमिंग जे काही इव्हेंट्स होणार असतील मंदिरात त्याचेसुद्धा माहिती मिळते. एंट्री केल्यानंतर जी स्क्रीन होती त्याच्या डाव्या बाजूने हा असा मंदिराकडे जाणारा मार्ग आहे. मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला काही नियम आहेत जे पाळावे लागतात, ज्यामध्ये आउटसाईड फूड अलाउड नाही आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी किंवा शूटिंग हे सर्व मंदिराच्या बाहेर अलाउड आहे, मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही आहे. जेव्हा पण इथे दर्शनासाठी आपण येतो त्यावेळी प्रॉपरली ड्रेसअप असणं इम्पॉर्टंट आहे. मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला या रूममध्ये जावं लागतं, जिथे आपले जे काही शूज चप्पल्स असतात ते रिमूव्ह करण्यासाठी. आतमध्ये आल्यावरती पाहिलं की इतके सारे शू रॅक आहेत की जरी कधी मंदिरात गर्दी होत असेल त्यावेळी प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल शू रॅक मिळत असेल. आणि अर्थातच आपण चपलेला हात लावतो म्हटल्यावरती हँडवॉश केल्याशिवाय आपण मंदिरात जाणार नाही. ते करण्यासाठी प्रॉपर बेसिन आहेत. अशा प्रकारे इतकं नीटली अँड क्लीनली ऑर्गनाईज केलेलं आहे. तिथून बाहेर आल्यानंतर आपण येतो मंदिराच्या परिसरामध्ये. इथून समोरून आल्यानंतर राईट साईडला आहे सँडल रिमूव्ह करण्यासाठी रूम, लेफ्ट साईडला फूड कोर्ट आहे आणि अगदी समोर आहे ते म्हणजे मनमोहक असं मंदिर. इथे दोन्ही बाजूला पाण्याचा प्रवाह निर्माण करून गंगा आणि यमुना या दोन नद्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. इथे वापरलेल्या गेलेल्या या ज्या टाईल्स आहेत या कितीही कडक उन्हात जरी आपण चाललो ना तरी आपल्याला त्रास देणार नाहीत अशा आहेत. या मंदिराचं निर्माण बॅप्स स्वामीनारायण संस्थेने केलेलं आहे, प्रमुख स्वामी महाराज यांना इन्स्पायर होऊन. मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेले स्टोन्स आणि मार्बल्स हे सर्व राजस्थान आणि इटलीवरून आलेले आहेत. चला तर आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया आणि जाता जाता आणखी काही मंदिराविषयी तुमच्यासाठी. अबुधाबीमधलं हे बॅप्स हिंदू टेम्पल आणि बॅप्स म्हणजेच बोशासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था. आणि आपणा सर्वांनाच माहीत आहे या मंदिराचे इनॉग्रेशन 14 फेब्रुवारी 2024ला आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले होते. मंदिराच्या परिसरात आपल्याला बरीचशी झाडी दिसतील जे आर्टिफिशियल आणि नॅचरल दोन्हीही आहेत. या मंदिराची मूळची संकल्पना ही महंत स्वामी महाराजांची आहे. मंदिराच्या काही पायऱ्या चढून वर आल्यानंतर मागे वळून पाहिलं तर खालचा परिसर हा असा दिसतो. टोटल 27 एकरमध्ये उभारलेले हे मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ 700 करोड इतका खर्च आलेला आहे. संपूर्ण मंदिर जर तुम्ही उंचावरून पाहिलं तर तुम्हाला टोटल 7 कळस किंवा शिखर दिसतील, जे रिप्रेझेंट करतं UAE मधल्या 7 एमिरेट्सला. आणि या सर्व वेगवेगळ्या 7 शिखरांमध्ये आपल्याला आपल्या हिंदूंचे बरेचसे देवी आणि देवतांचे दर्शन घ्यायला मिळते. मंदिराचा प्रत्येक खांब आणि प्रत्येक भिंत ही कार्विंग्स म्हणजेच कोरीव काम करून केलेली आहे आणि प्रत्येक कोरीव कामामागे एक अर्थ जडलेला आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला दिसणारा हा परिसर जिथे मंदिरात होणारे वेगवेगळे कार्यक्रम होत असतील, जो सध्या चालू असलेल्या काही कामांमुळे बंद ठेवलेला आहे. चला तर बाहेरून इतकं सुबक दिसणाऱ्या मंदिराच्या आतमध्ये सुद्धा आम्ही आता
प्रवेश करतो आणि देवांसोबतच संपूर्ण मंदिराचं दर्शन घेतो. कारण आपल्या देशामध्ये जेव्हा आपण राहत असतो त्यावेळी आपण पाहिजे तेव्हा देवळात जाऊ शकतो, पण आपल्या देशाबाहेर राहत असताना फार क्वचित मंदिरात जाणं होतं, कारण फार अंतरावरती आणि अगदी हातावर मोजण्या इतकेच मंदिर असतात. जस्ट आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि सांगितल्याप्रमाणे आतमध्ये फिल्मिंग अलाउड नाही आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी काही फोटोज मी गुगलवरून डाउनलोड केलेत ते शेअर करते. मंदिरात गेल्या सर्वात पहिल्यांदा दर्शन होतं गणपती बाप्पांचं, यानंतर स्वामीनारायणजी, जगन्नाथजी, तिरुपती बालाजी, त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकर आणि भगवान राम यांचं संपूर्ण परिवारासोबत आपल्याला दर्शन होतं. त्याचबरोबर इतर बरीच देवदेवतांचं दर्शनही आपल्याला एकाच ठिकाणी या मंदिरात मिळतं. मंदिरातला प्रत्येक पिलर हा इतका सुबक आणि महत्त्वपूर्ण कोरीवकाम केलेला आहे. प्रत्येक पिलरवरती वेगवेगळ्या देवतांचं, त्यांच्या जीवनशैलीचं आपल्याला दर्शन होतं आणि त्याचबरोबर महाभारतातल्या, रामायणातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं सुद्धा आपल्याला प्रत्येक पिलरमधून दर्शन होतं. मंदिरात दिसलेली आणखी एक खास गोष्ट म्हणजे फ्लोरिंगखाली टोटल 7 एमिरेट्सची वेगवेगळी वाळू स्टोअर केलेली आहे आणि त्यावरून काच लावलेली आहे. मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला आहे फूड कोर्ट, तर आता आम्ही जात आहोत तिथे, कारण आता घरातून निघून बराच वेळ झालेला आहे, तर थोडंसं काहीतरी आम्ही खाऊन घेणार आहोत आणि इकडचं फूड कोर्ट कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि इथे बघू शकतो इतकी सुंदर त्यांनी फूड कोर्ट तयार केलेलं आहे आणि याच्या अगदी अपोजिट असलेलं जिथे आपण चप्पल काढून ठेवतो ती रूमसुद्धा तितकीच नीटनेटकी आणि प्रॉपर नियोजित केलेली आहे. अर्थातच मंदिराचं निर्माण करताना बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्या अगदी व्यवस्थित नियोजनपूर्वक केलेल्या आहेत. संपूर्ण मंदिर पाहून आणि सर्व देवांचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. आता इथून पुन्हा बसने जाण्यासाठी आम्हाला तासाभराचं अंतर आहे, त्यामुळे आम्ही आता थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आहे. तर इथे मी एक चाट आयटम ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे आणि मंदार काहीतरी सँडविच घेत आहेत. मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेऊन तुम्ही मेडिटेशनसाठी सुद्धा बसू शकता. तर आमच्यासोबत आर्विकने सुद्धा आज मस्त मेडिटेशन केलेलं आहे. फूड कोर्टमधून बाहेर पडल्यानंतर बाजूलाच आहे हे शॉप, जिथे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खरेदी करू शकता. आणि इथे पुढे आहे वॉशरूम, तर मी आता हँडवॉश करते आणि पुन्हा मग आम्ही जाण्यासाठी आता निघतोय. आणि आता निघता निघता काळोख झालेला आहे आणि संध्याकाळच्या लाईट्समध्ये सुद्धा मंदिर तितकंच सुंदर दिसतंय. आणि आज जाणवलेली एक गोष्ट म्हणजे अशक्यही गोष्टी शक्य असतात हे इथे आल्यावर समजतं. अबुधाबीच्या या धर्तीवरती हिंदूंच्या इतक्या देवदेवतांचं इतकं भलं मोठं मंदिर असणं म्हणजे ही भारतीयांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. जाता जाता इथून तुम्हाला प्रसादसुद्धा मिळतो. आज प्रसादामध्ये होतं मोहनथाल. लगेचच बसचा टायमिंग होता, त्यामुळे बस आम्हाला मिळाली. संपूर्ण बसमध्ये तुम्हाला इंडियन्स दिसतील जे जस्ट आता मंदिरातून बाहेर पडलेले आहेत. जाता जाताही मंदिराचं तितकं सुंदर दर्शन होतं आहे. हे मंदिर सिम्बॉल आहे. युनिटी ऑफ डायव्हर्सिटी इज नॉट जस्ट अ प्रिन्सिपल बट इट्स अ प्रॅक्टिस. आजचा दिवस तसंही आमच्यासाठी खूप खास होता, कारण आज मंदारचा वाढदिवस आहे. पण मंदिरात आल्यामुळे दिवस आणखी खास झालेला आहे. पाऊण ते 1 तास लागला आम्हाला इथे पोहोचायला आणि आता आम्ही आमच्या घरापासून काही अंतरावरती आहोत, कारण आम्ही जात आहोत डिनरसाठी. आणि आज डिनरसाठी आम्ही आलेलो आहोत आपलं मराठी रेस्टॉरंट धनवीन, जे आपलं इंडियन म्हणजे अर्थातच मराठी ओनरचं आहे. आणि याआधी आम्ही इथे येऊन गेलेलो आहोत. आणि आजूबाजूला तुम्हाला बऱ्याचशा फ्रेम्ससुद्धा दिसत असतील, अगदी स्वामींपासून शिवाजी महाराजांपर्यंत, बाळासाहेब ठाकरे आणि इतर सर्व. इथे मंदारने मागवलेलं आहे पिठलं भाकर आणि मी सुद्धा माझ्यासाठी थाली मागवलेली आहे, कारण इथे तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या थाली मिळतील. आणि इथे आर्विक म्हणतोय मम्मा मला जेवायला नको आहे, मला तू ज्यूस मागव, म्हणून त्याच्यासाठी ज्यूस मागवलेला आहे. आणि फायनली घरी पोचलेलो आहोत. आजचा दिवस खरंच खूप सुंदर कामी लावला आम्ही. वाढदिवस आणि त्याचसोबत इतक्या दिवसापासून मंदिरात जाण्याची जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. आणि आता दिवसाचा शेवटसुद्धा स्वीटनेस करत आहोत. तर जे मी फालुदा बनवून ठेवलं होतं तर आर्विकचं खाऊन झालेलं आहे, त्यामुळे आता इथे आमच्या दोघांसाठी मी बनवते. तर तुम्हीसुद्धा या आमच्यासोबत फालुदा एन्जॉय करायला. तर असा होता आजचा अहोंचा बड्डे स्पेशल व्लॉग. आणि त्याचबरोबर आपल्या भारतीयांची अगदी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे अबुधाबीतलं आपलं हिंदू टेम्पल, जिथे मी आज गेले आणि ते तुम्हालासुद्धा दाखवलं. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.